नमस्ते फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण झटपट अशी गवारीची भाजी बनवणार आहोत आणि ती पण मी गावठी गवार घेतलेली आहे. तर मी ही गावठी गवार उकडून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्यात धुवून. उकडलेली गवार, टोमॅटो घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे, बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत 3 छोटे आणि एक शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर चला आपण फोडणीसाठी बघूया काय काय लागणार आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे मी 2 पळी आणि तेल गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. कांदा थोडा लालसर झाला की आपण टोमॅटो टाकणार आहोत आणि तेही दोन्ही कांदा टोमॅटो परतून घ्यायचं आहे, त्याचं मॉइश्चर रिलीज होईपर्यंत. कांदा टोमॅटो बऱ्याचपैकी शिजत आलेला आहे. तर मी इकडे आमचा कोल्हापुरी घाटी मसाला हा 2 चमचे टाकत आहे. तुम्हाला जर मसाल्यात बनवायची आहे तर तुम्ही मसाल्यातही बनवू शकता किंवा हिरवी मिरचीही टाकू शकता. हिरव्या मिरचीत बनवायची आहे तर तसं मी इकडे आमचा कोल्हापुरी घाटी मसाला घेतलेला आहे आणि ते टाकून मी आता चांगलं परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला भाजी बनवायची आहे. घाटी मसाला मी आमचा टाकलेला आहे, तेल सुटू लागलेलं आहे आणि आपण उकड काढलेली गवार आहे ती आता ह्याच्यामध्ये टाकत आहोत. गवार परतवलेली आहे कांद्यावर. आता आपण इकडे मीठ चवीनुसार टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. शेंगदाण्याचा कूट तसा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की टाका, पण चव चांगली येते. पुन्हा एकदा परतून घेणार आहोत आपण आता ह्याला आणि परतून झाल्यावर थोडंसं गॅस मंद करून त्याला चांगलं वाफेवरती शिजायला ठेवणार आहोत. तसं आपण उकडून घेतलेलंच आहे, पण थोडंसं गॅस एकदा मंद आचेवर करून शिजायला ठेवूया. भाजी चांगली परतून घेतलेली आहे. आपण थोडंसं पाण्याचा हबका मारूया, चांगलं परतूया त्याला आणि आता गॅस मंद करून त्याच्यावर आपण झाकणी टाकून त्याला चांगली वाफ देणार आहोत 5-10 मिनटं. 5-10 मिनटं झालेली आहेत. आपण झाकणी काढून बघूया. चांगली वाफ आलेली आहे. भाजी अगोदरच आपण उकडून घेतलेली म्हणून ती ऑलरेडी शिजलेलीच आहे आणि आपण थोडासा पाण्याचा हबका मारलेला, ते पाणी पण आटलेलं आहे आणि आपली भाजी बऱ्याचपैकी बनून रेडी आहे. तर अशी ही आपली गवारीची झटपट अशी भाजी कमीत कमी साहित्यात बनवून रेडी आहे. तुम्हाला पाहिजे तर थोडंसं पाणी ॲड करून तुम्ही रसरशीती बनवू शकता. मी कोरडी बनवली आहे. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. थँक्यू.